नमस्कार मित्रांनो, विवेक कुसाळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज मी तुम्हाला टायपिंगचे सर्टिफिकेट जे आहेत त्याविषयी सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगणार आहे मित्रांनो। कारण की खूप जणांचे आणि खूप ताईंचे जास्तीत जास्त मला प्रश्न आलेले आहेत की सर आमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट नव्हतं म्हणून आम्ही न्यायालयीन भरतीमध्ये लिपिक पदासाठी अर्ज केला नाहीये। आणि दुसरी गोष्ट, मागच्या वेळेस पण ज्या ठाणे महानगरपालिकेमध्ये 2025 मध्ये जागा निघल्या होत्या लिपिक पदाच्या, त्याच्यासाठी पण काही जणांनी अर्ज केला नाहीये। पण आता अजून एक संधी तुमच्याकडे आहे की 3000 पद भरती होणार आहे, बरोबर 3000 जागांची भरती होणार आहे। त्याच्याविषयी आपल्या चॅनलवरती ऍड पण टाकलेली आहे की आता ही न्यायालयीन भरती झाली की लगेच 3000 पदाची भरती होणार आहे जिल्हा न्यायालयामध्ये। कोणत्या जिल्हा न्यायालयामध्ये टायपिंगची सर्टिफिकेट असणं फार आवश्यक आहे। आता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं 2024 मध्ये पण सांगितलं, 2025 मध्ये पण सांगितलं आणि आता 2026 मध्ये पण मी तुम्हाला सांगतोय। कारण की कसं आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे, पदवी सर्टिफिकेट आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मग टायपिंग सर्टिफिकेट का नाहीये तुमच्याकडे? तुम्ही स्वतःला कधीतरी हा प्रश्न विचारा की टायपिंग सर्टिफिकेटचे किती फायदे येतात। केंद्र सरकारची नोकरी असेल किंवा महाराष्ट्र शासनाची नोकरी असेल, कोणतीही नोकरी असू द्या, त्याच्यामध्ये लिपिक पदाच्या जेव्हा जागा निघतात, विविध जागा निघतात मेन म्हणजे, आणि नेहमी जागा निघतात, कुठेही जागा निघतात। आता न्यायालयीन भरतीच असेल किंवा विविध एमपीएससी मध्ये पण असेल, गट क चे असेल किंवा विविध असे जागा आहेत, नगरपालिकेच्या भरती आहेत, म्हणजे कोणत्या पण नगर परिषदच्या भरती, म्हणजे ज्या भरतीमध्ये टायपिंग सर्टिफिकेट लागतं, जिथे लिपिकच्या जागा आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये टायपिंग सर्टिफिकेट खूप महत्वाचं आहे। आणि तुम्ही त्याच ठिकाणी फार निराश होता की आपल्याकडे तर टायपिंग सर्टिफिकेट नाहीये, मग आपण कसं काय करायचं? म्हणून तुम्हाला आत्ता पण चान्स आहे, आत्ता पण 3000 पद भरती होणार आहे। कारण की हायकोर्टाने फटकारले जिल्हा न्यायालयाला, त्यांना सांगितलेलं आहे की बाबा जिल्हा न्यायालयानं पटकन वेळेच्या आत तुम्ही 3000 पदाची भरती लवकरात लवकर भरा, 3000 पद। कारण की जी जाहिरात आपल्या पेपरमध्ये आलेली आहे, लोकसत्तामध्ये असेल या पुढारी म्हणजे विविध न्यूजपेपरमध्ये जी जाहिरात आलेली आहे, ती जाहिरात आपल्या याच्यावर टाकलेली आहे, बरोबर टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे मी, तुम्ही ती जाहिरात बघू शकता। आता तुम्हाला काय करायचंय, सर्वात प्रथम सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, MSCIT सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं फार कंपल्सरी। MSCIT सर्टिफिकेट म्हणजे ही बेसिक गोष्ट आहे मित्रांनो। हे तुम्हाला सांगायच्या अगोदर तुम्ही स्वतः काढलं पाहिजे। तुम्ही 10वीत 12वीत असताना हे सर्टिफिकेट काढून घ्या, कारण कसं आहे, याचा तुम्हाला खूप फायदा आहे। पण तुम्ही ग्रॅज्युएट आहात, तुम्ही पोलीस भरतीला म्हणजे आता पोलीस भरतीत सिलेक्शन जरी झालं किंवा विविध तुम्ही नोकरीची पुढे तयारी करत असाल तर MSCIT सर्टिफिकेट हे कंपल्सरी तुम्हाला लागतंच, कुठं पण बघायला गेलं तर। खूप जणांचे अजून असे प्रश्न असतात, आमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट नाहीये, तर MSCIT सर्टिफिकेट तुम्हाला मेन म्हणजे 3 महिन्यात भेटतं, बरोबर। आणि जे टायपिंग सर्टिफिकेट आहेत ते तुम्हाला 6 महिन्यात भेटतात। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, त्याच्यासाठी तुम्हाला हे टायपिंग सर्टिफिकेट साठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फक्त 6 महिने, किती 6 महिने कशाचा क्लास लावायचा, मराठी 30चा आणि इंग्लिश 40चा, बरोबर। हे दोन्ही पण 6 महिन्यामध्ये निघतात की नाही? मग तुम्ही असं का करत नाही? तुम्हाला दोन्ही गोष्टीचा फायदा होतो। आता जे जिल्हा न्यायालयाला ज्या आता जागा 3000 म्हणजे मंजूर झालेल्या म्हणजे जागा भरती होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी टायपिंग 40 फक्त पाहिजे असं नाही, तुम्हाला मराठी 30 पण तुम्हाला लागणार आहे। कारण की जिल्हा न्यायालयाला मराठी टायपिंग कंपल्सरी आहे मेन म्हणजे। म्हणून तुम्हाला आता पण सांगतो, तुमच्याकडे इंग्लिश टायपिंग असेल तर मराठी टायपिंग 30 पण तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे। हे तुम्हाला कोणी सांगणार नाही टायपिंगचे फायदे किती आहेत। म्हणून टायपिंग सर्टिफिकेट असणं म्हणजे तुमच्याकडे अजून एक संधी आहे नोकरीची। आता खूप ताईंचा खूप भावांचा मला मेसेज येतो की सर आम्ही शिपायासाठी अर्ज केलेला आहे। कशासाठी? शिपाई, बरोबर, शिपाई भरतीसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे आणि तुमचं काय झालेलं आहे, ग्रॅज्युएशन, पदवी ग्रॅज्युएशन झालेलं आहे। बघा आता काही जणांना विश्वास नसेल कदाचित, काही जण बोलते ग्रॅज्युएशन वाले करणार आहेत, ग्रॅज्युएशनच्या पण जास्त शिकलेले लेवलचे यांनी शिपाई पदासाठी अर्ज केलेला आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतोय। आता लक्षात असू द्या, ग्रॅज्युएशन वाला असू द्या किंवा कोणी असू द्या, इथे 7वी पास वाला, जे 7वी पास आहेत ना, 7वी पास त्यांनाही घेऊ शकतात आणि ग्रॅज्युएशन वाल्याला घेऊ शकतात। नाही तर असं समजू नका की बाबा ग्रॅज्युएशन वाला मुलगा आहे मग 7वी पास वाल्याला घेतील का? सर, ज्याच्याकडे चांगली क्षमता आहे की चांगलं टॅलेंटेड विद्यार्थी आहे, 7वी वाला असू द्या ग्रॅज्युएशन वाला असू द्या, मतभेद काहीच होत नाही। आणि काही जण तुम्हाला म्हणतील की नाही जास्त शिकलेल्या मुलाला घेतात, तर त्यांच्यासाठी सांगतो, एकदा भाऊ तुम्ही 2018ची लिस्ट, बराबर 2018, त्याच्यानंतर
2024 आणि आता जी 2025 मध्ये लिस्ट लागली, ह्या तिन्ही लिस्ट बघा. 7वी पास मुलं आहेत तिथे. कितवी? 7वी पास झालेले मुलं सिलेक्ट झालेले आहेत शिपाई पदासाठी. म्हणून तुम्हाला सांगतो, शिक्षण किती जरी असलं, तुम्ही तेवढे हुशार, तेवढे टॅलेंटेड पाहिजे. त्यांना कामाशी मतलब आहे. तुम्ही किती शिकले त्याच्याशी मतलब नाहीये. ज्या शिक्षणानुसार ते घेतायत का नाही शिपाई 7वी पदासाठी, पण जे आपला मुद्दा आहे, मी तो मुद्दा तुम्हाला सांगणारच आहे. पण लक्षात असू द्या, 7वी पदासाठी ज्या विद्यार्थ्याला ते घेतायत ना, तो 7वी असू द्या, ग्रॅज्युएशन असू द्या, त्यांना कशाचे घेणं देणं आहे? त्यांना फक्त या पदाशी घेणं देणं आहे. शिपाईचं काम करतो का तो मुलगा, तो ग्रॅज्युएशन असू दे, 7वी पास असू द्या. 7वी पदावर त्यांनी सांगितलेलं आहे शैक्षणिक पात्रता ही 7वी असली पाहिजे. तर ज्यांनी ज्यांनी ग्रॅज्युएशनच्या पदावर हे शिपाई अर्ज भरलेला आहे यावेळेस, त्या सर्वांना सांगतो, तुमच्याकडे मेन म्हणजे तुम्ही आता किती कमेंट करता, सगळे ताई म्हणजे भाऊ सगळे मला कमेंट करतात, त्यावेळेस मी त्यांना नेहमी त्यांचं म्हणजे कसं आहे, निराश न होता आता पण तुमच्या जो वेळ नाही गेली मित्रांनो. कारण कसं आहे, तुम्ही आता जरी क्लास लावला तर 6 महिन्याने एक्झाम होते. ही टायपिंगची जी एक्झाम आहे ती 6 महिन्याने होते आणि MSCIT ची जी एक्झाम आहे ती 3 महिन्याने होते. म्हणून तुमच्याकडे संधी आहे. त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुमच्या हातात आहे. गायडन्स करायचं माझ्या हातात आहे. पण मी तुम्हाला सांगतो की आता त्या संधीचं सोनं कसं करायचंय. तुम्ही शिपाई पदासाठी जर पदवी आहात, तुम्ही ग्रॅज्युएट आहात आणि तुम्ही शिपाई पदासाठी अर्ज केला, काही हरकत नाही. पण तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट असून जर तुमच्याकडे टायपिंगचे सर्टिफिकेट असले असते ना, तर तुम्ही लिपिक पदासाठी पण अर्ज केला असता. हे लक्षात असू द्या. आता ड्रायव्हर पदासाठी एक ठीक आहे, आपण समजू शकतो. ड्रायव्हर पदासाठी तुम्हाला अनुभव नसेल, अनुभवाची आवश्यकता होती, तिथे 3 वर्षाचा अनुभव पाहिजे होता, तो अनुभव नसेल, आपण ड्रायव्हर पदासाठी समजू शकतो. पण लिपिक पदासाठी तर तुम्ही अर्ज करू शकता की नाही. मग हे साधं सिंपल बेसिक नॉलेज आहे ना, की बाबा आपल्याकडे टायपिंग सर्टिफिकेटचं किती महत्व आहे. कोणत्याही नोकऱ्या निघतात त्याच्यामध्ये टायपिंग सर्टिफिकेट म्हणजे लिपिक असेल, विविध पदं भरल्या जातात, आहे का नाही सरकारीमध्ये. मेन म्हणजे याचा खूप आपल्याला एक संधी भेटते आपल्याला. मेन म्हणजे आता तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असला असता ना, शिपायासोबत तुम्ही लिपिकचा पण अर्ज भरला असता. म्हणजे याचा फायदा होतो ना तुम्हाला. तुम्ही दोन्ही याच्यामध्ये एक्सपर्ट होताय की नाही बाबा, याच्यामध्ये नाही तर याच्यामध्ये सिलेक्शन नाही तर दोन्ही याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं, असं तुम्ही स्वतःला समजता. पण त्याच्यासाठी तुमच्याकडे सर्टिफिकेट पण असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, आता पण वेळ गेलेली नाहीये, तुम्ही क्लासेस लावा. मेन म्हणजे मराठी 30 तुम्हाला लागेल आणि इंग्रजी 40 तुम्हाला लागेल. आता जे जिल्हा न्यायालय म्हणजे अजून 3000 पदाची भरती होणार आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि 100% 100% सांगतोय मी, जी खरी माहिती आहे तीच खरी माहिती आपल्या चॅनलवरती दिल्या जाते. नाही तर हे इकडून तिकडे फेक न्यूज सारखं असं काही देत नाही मित्रांनो मी. हे तुम्हाला सर्वांना माहित असेल, पण कदाचित काही जण नवीन असतील त्यांना माहित नसेल. तर सगळ्यांना सांगतो, आपल्या चॅनलवरती आपला ऍप नाही ना, अकॅडमी नाहीये, तुम्हाला आता सांगतोय. आणि 1000 वेळा मी व्हिडिओमध्ये ते सांगतोय, कारण तुम्ही नेहमी तेच विचारता, सर तुमचा ऍप कुठे आहे, कोणत्या अकॅडमी, हे विचारत जाऊ नका प्रश्न. एका गरिबीतून आलोय म्हणून तुम्हाला सांगतोय की आपल्या चॅनलवरती सगळं शिक्षण हे मोफत आहे. तुम्हाला एकही रुपयाचं चार्जेस कुठं लागत नाही ना, कुठं पैसे भरावे लागत नाहीत. फक्त तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला क्लिक करायचे, म्हणजे लाईव्ह क्लास जसा चालू झाला तसं तुम्हाला कळेल. म्हणून तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, स्टडी मटेरियल, नोट्स असतील, प्रश्नपत्रिका असतील, टेस्ट सिरीज असतील, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि भलता कचरा आपल्या चॅनलवरती टाकला जात नाही. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात प्रथम तुम्हाला एक विनंती करून सांगतो, सरकारी नोकरी जर तुम्हाला मिळवायची असेल तर टायपिंग सर्टिफिकेट ही एक संधी निर्माण करते तुमच्यासाठी. म्हणून तुम्हाला विनंती आहे, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती आहे, टायपिंग सर्टिफिकेट काढून घ्या. आत्ताच क्लास जॉईन करा. कुठेतरी तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यात, तुमच्या गावाच्या शेजारी कुठे क्लासेस असतील टायपिंगचे ते जॉईन करा. मराठी 30, इंग्रजी 40, कारण की आता 3000 जागा अजून भरण्यात येणार आहेत. म्हणून तुमच्याकडे वेळ आहे, अजून 4-5 महिने वेळ आहे अजून. त्या वेळेचं म्हणजे वेळेची सोन्याची संधी करा तुम्ही. एक टायपिंग सर्टिफिकेट मुळे आपल्याला अजून एक चान्स भेटतोय. त्या चान्सचा तुम्हाला सगळ्यांना फायदा झाला पाहिजे. आणि जे स्टडी मटेरियल तुम्हाला लागतंय ते सगळं मी तुम्हाला देणार, ते पण मोफत. एकही रुपयाचा तुम्हाला चार्जेस लागणार नाही, जोपर्यंत तुम्ही सिलेक्शन होत आहे तोपर्यंत. आणि तसं पण आपल्या चॅनलवर रोजच्या रोज स्टडी मटेरियल दिलं जातं. ओके. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, सगळ्यांना विनंती आहे, तुमचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. सगळ्यांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपमध्ये, टेलिग्राम ग्रुप असतील, व्हॉट्सअप ग्रुप असतील, सगळ्यांना सांगा. कारण की आपल्या चॅनलवरती कचरा काहीच टाकत नाही आपण, फक्त मटेरियल टाकतो. स्टडी मटेरियल, नोट्स आणि प्रश्नपत्रिका, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीही मटेरियल दिसणार नाही. ओके. तर म्हणून चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त चॅनलची लिंक
तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. थँक्यू.